सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आजपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। आजपासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पुन्हा एकदा मोठा जोरदार पाऊस होईल असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिलाय। मित्रांनो, आज आहे 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार। आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पुढील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर लगेच मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। इकडे मराठवाड्यात दुपारपर्यंत काही भागात तापमानात मोठी वाढ होईल, मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये सायंकाळी आणि रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। मात्र सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल, तर सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। इकडे विदर्भात पहिलेस्ता विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। मात्र अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाण्याच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी आणि रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। धन्यवाद।